नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरती, त्याचबरोबर मित्रांनो आदिवासी विकास विभाग पदभरती GMC नागपूर धुळे, त्याच्यानंतर मित्रांनो DFSL म्हणजेच फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी ह्यांचे फॉर्म तुम्ही भरलेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो पोलीस पदभरतीचे देखील फॉर्म सध्या सुरू आहेत. तर याबद्दल मित्रांनो महत्त्वाची एक सूचना प्रसिद्ध झालेली आहे. पोलीस पदभरतीबद्दलची न्यूज आलेली आहे, ती आपण पाहणार आहोत. आणि मित्रांनो जिल्हा परिषद आणि इतर जी राहिलेली पदं आहेत, तुमचे ज्या राहिलेल्या परीक्षा आहेत त्याबद्दलही अपडेट घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. खरं तर मित्रांनो फक्त पोलीस पदभरतीबद्दलच या ठिकाणी ही जी न्यूज आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. इतर परीक्षांबद्दल याच्यामध्ये माहिती नाही आहे, परंतु जे फॅक्ट आहे मित्रांनो सध्या त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यावरून आपण परीक्षाबद्दलची माहिती तुम्हाला देणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर आपण पाहूयात की पोलीस पदभरतीची सध्या तुमची 17,000 पदांची जी या ठिकाणी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झाली आहे. त्याची फॉर्म सुरू आहेत. त्याच्या परीक्षाबद्दल मित्रांनो या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे. जून अखेरीस मित्रांनो भरतीचा निर्णय होऊ शकतो. म्हणजे तुमची जी लेखी परीक्षा पोलीस पदभरतीची होणार आहे मित्रांनो, त्याच्यानंतरच तुमचा निर्णय होऊ शकतो, असं या ठिकाणी आजच्याच न्यूजमध्ये मित्रांनो ही माहिती आलेली आहे. तर बघा मित्रांनो 30 मार्चपर्यंत कागदपत्रासह स्वरूपात तुम्हाला अर्ज नोंदणी जी आहे ती करायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो एकापेक्षा जास्त अर्ज तुम्हाला करता येणार नाही. सर्व घटकात एकाच दिवशी तुमची लेखी परीक्षा होणार आहे. प्रथम तुमची 50 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे. आणि मित्रांनो शारीरिक चाचणीनंतर एका पदास 10 उमेदवारांची निवड होऊन पात्र उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. तर ही जी लेखी परीक्षा आहे मित्रांनो ती कधी होईल, त्याच्यानंतरच मित्रांनो म्हणजे जून नंतरच हा निर्णय घेतला जाईल असं म्हटलं आहे. कारण की आपल्याला माहीत असेल आचारसंहितेमुळे मित्रांनो ही पदभरती रखडण्याची शक्यता आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर बघा सूचनेनंतर कार्यवाही केली जाणार आहे. म्हणजे आचारसंहिता लागू असल्याने पोलीस भरतीच्या पुढील टप्प्यातील नियोजनासंदर्भात महासंचालक कार्यालयामार्फत कोणतेही आदेश नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाले नाहीत. अर्ज नोंदणी पूर्ण झाल्यावर महासंचालक कार्यालयामार्फत पुढील सूचना प्राप्त होतील. त्यानंतर भरतीचे पुढील टप्पे जाहीर होणार आहेत. दरम्यान नियोजित स्पर्धा परीक्षा ठरलेल्या तारखांना होण्याची शक्यता आहे. मात्र पोलीस भरतीच्या परीक्षांना तारखाच जाहीर नसल्याने निवडणुकीनंतरच प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. तर बघा मित्रांनो निवडणुकानंतर पोलीस पदभरतीचा निर्णय म्हणजे जून अखेरीस तुमचा होणार आहे. आता आपण बघूयात मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुमची राहिलेली जी जिल्हा परिषदची पदं आहेत याच्याबद्दल अजूनपर्यंत तरी कुठलंही अपडेट आलेलं नाही मित्रांनो. परीक्षा तर तुमच्या 100% या ठिकाणी होणार आहेत. त्यासाठी तुमचा अभ्यास मित्रांनो चालूच राहू द्या. याच्यामध्ये पहा ग्रामसेवक असेल, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक ही जी पदं राहिलेली आहेत मित्रांनो जवळपास 3 संवर्गाची पदं अजून तुमची राहिलेली आहेत. याच्याबद्दल कोणतीही न्यूज अजून आलेली नाही. तर याच्या परीक्षा नेमक्या कधी होऊ शकतील. त्याचबरोबर मित्रांनो GMC नागपूर असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल आणि DFSLची पदभरती असेल. सध्या MIDC त्यानंतर कारागृह विभाग पदभरतीचे वेळापत्रक आलेले आहेत मित्रांनो, त्यांच्याही परीक्षा तुमच्या होत आहेत. परंतु ही जी महत्त्वाची पदं आहेत ZP असेल किंवा इतर GMC आदिवासी विकास विभाग आणि DFSL, तर याच्याबद्दल बघा मित्रांनो सध्या आचारसंहिता मित्रांनो या ठिकाणी लागलेली आहे. आपल्याला माहीत असेल मित्रांनो आचारसंहितामध्ये जे आहेत त्या नवीन जाहिराती देता येत नाहीत. आणि मित्रांनो जर परीक्षा घ्यायची असेल तर त्याची परवानगी घ्यावी लागते आयोगाकडनं, म्हणजे ECI इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं. तर त्याच्याबद्दल मित्रांनो त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील ही माहिती दिलेली आहे. पहा ही जे भारत सरकारचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची वेबसाईट आहे याच्यावरती मित्रांनो सर्व टाइम टेबल देखील आलेले निवडणुकांचं. आचारसंहिता कधी संपणार आहे पहा, डेट ऑफ काउंटिंग आहे 4 जून 2024ला. म्हणजे रिझल्ट लागले मित्रांनो आचारसंहिता जी आहे ती या ठिकाणी संपते. तर याच्यामध्येच मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरतीच तुम्ही जर बघितलं कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच आदर्श आचारसंहिता जी असते मित्रांनो त्याच्यामध्ये मित्रांनो काय करता येतं काय करू नये त्याबद्दलची माहिती त्यांनी इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेली आहे. पहा या वेबसाईटवरतीच ती PDF फाईल आहे, तुम्हाला दाखवून देतो या ठिकाणी. बघा ऑफिशियल वेबसाईटवरतीच मित्रांनो इन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही गेलात तर शेवटची PDF आहे पहा, डूज अँड डू नॉट्स मॉडेल कंडक्ट कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहिता जी आहे त्याच्याबद्दल काय करावे काय करू नये त्याबद्दल या ठिकाणी मार्गदर्शक सूचना आहेत. तर ही PDF फाईल डाउनलोड केली तर तुमच्यासमोर पहा मित्रांनो ही PDF फाईल अशा पद्धतीने ओपन होते. पेज नंबर 7 वरती मित्रांनो आपल्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती पहा. 2 जानेवारी 2024लाच मित्रांनो ही आचारसंहितेबद्दलचे या ठिकाणी सर्व नियम बनवलेले आहेत. तर याच्यामध्ये बघा 22 नंबरलाच माहिती दिलेली आहे की रेग्युलर रिक्रुटमेंट अपॉइंटमेंट किंवा प्रमोशन थ्रू द UPSC स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे MPSC किंवा मित्रांनो अदर स्टाफ सिलेक्शन कमिशन्स किंवा मित्रांनो एनी अदर स्टॅट्युटरी अथॉरिटी कॅन बी कंटिन्यू म्हणजे कॅन कंटिन्यू म्हटलेलं आहे. तर ह्यांना जे आहेत मित्रांनो या ठिकाणी कुठल्याही परवानगीची गरज नसते. ते त्यांचे सर्व रिक्रुटमेंट प्रोसेस जे आहे ते कंटिन्यू करू शकतात. UPSC असेल, MPSC असेल, SSC असेल स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा अदर स्टॅट्युटरी अथॉरिटीज म्हणजे जे या ठिकाणी स्वायत्त आहेत संस्था त्यांना या ठिकाणी कंटिन्यू करू शकतात. परंतु जे मित्रांनो या ठिकाणी जसं की आपली सरळ सेवा पदभरती वगैरे होते, नॉन स्टॅट्युटरी बॉडीज म्हणजे याच्यामध्ये कोण कोण येतं तुम्हाला माहीत असेल मित्रांनो. मग नॉन स्टॅट्युटरी
बॉडीज आणि स्टॅट्युटरी अथॉरिटीज या ठिकाणी संविधानिक आणि असंवैधानिक संस्था जे असतात, असंवैधानिक संस्थामध्ये मित्रांनो आपली जी या ठिकाणी रिक्रुटमेंट तुमची होते सध्या, त्या रिक्रुटमेंट थ्रू नॉन स्टॅट्युटरी बॉडीज विल रिक्वायर्ड पिरियर क्लिअरन्स ऑफ द कमिशन. तर तुम्हाला त्याचं त्या विभागांना काय करावं लागतं, पिरियर क्लिअरनेस, म्हणजे तेवढ्या जी आचारसंहिता चालू आहे तेवढ्या मर्यादेमध्ये जर मित्रांनो या ठिकाणी रिक्रुटमेंट करायची असेल, रिक्रुटमेंट या विभागांमार्फत करायची असेल तर त्यांना पिरियर क्लिअरन्स घ्यावा लागतो कमिशनचा, म्हणजेच निवडणूक आयोगाची त्यांना परवानगी घ्यावी लागते, तर त्यांना करता येते मित्रांनो या ठिकाणी रिक्रुटमेंट. तर त्याच्यासाठी मित्रांनो जर मग आता जिल्हा परिषदांनी वगैरे अजूनपर्यंत तरी राहिलेल्या पदांचे वेळापत्रक जे आहेत ते जाहीर केलेले नाही आहेत. मग एकतर मित्रांनो त्यांना परवानगी भेटली आहे की नाही भेटली आहे किंवा भेटलेली आहे का, घेणं गरजेचं आहे का, ते ग्रामविकास विभागालाच माहिती आहे. त्याबद्दल अजून तरी कुठलीही अपडेट नाही. तुम्हाला जे मित्रांनो या ठिकाणी फॅक्ट आहे की या ठिकाणी परवानगी घ्यावी लागते, नॉन स्टॅट्युटरी बॉडीज जे आहेत, असंविधानिक संस्था आहेत, त्यांना परवानगी घेऊनच या ठिकाणी काय करावं लागते, रिक्रुटमेंट घेता येते मित्रांनो. त्याच्याबद्दल तरी अजून कुठलंही अपडेट आलेलं नाही आहे. आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी कमेंट करून विचारतात की सर ग्रामसेवक असेल, त्यानंतर आरोग्यसेवक असेल, यांच्या परीक्षा होतील की नाही मग आता. तर मित्रांनो परीक्षा तुमच्या होणार आहेत, परंतु याच्याबद्दल अजून अपडेट आलेलं नाही. या काळामध्ये म्हणजेच कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहिता जी लागू झाली या काळामध्ये होतील की नाही त्याच्याबद्दल मित्रांनो अजून कुठलंही अपडेट आलेलं नाही आहे. ग्रामविकास विभागाकडनं वगैरे ते अपडेट दिले गेलेलं नाही आहे. जर त्याबद्दल अपडेट आलं तर नक्की तुमच्यापर्यंत मित्रांनो शेअर केलं जाईल. जी माहिती आहे मित्रांनो या काळामध्ये रिक्रुटमेंट करता येते का त्याच्याबद्दल ही माहिती जी आहे या PDF फाईलमधली मी तुम्हाला सांगितलेली आहे की पिरियर क्लिअरन्स या ठिकाणी म्हणजेच परवानगी या ठिकाणी घ्यावी लागते मित्रांनो आयोगाकडनं, तर या ठिकाणी रिक्रुटमेंट घेता येते. तर त्याच्याबद्दल मित्रांनो त्यांनी परवानगी घेतलेली की नाही किंवा घेणं गरजेचं आहे की नाही ते ग्रामविकास विभागालाच माहिती आहे. त्याबद्दल जर अपडेट आलं तर तुम्हाला नक्की मित्रांनो शेअर केलं जाईल. परंतु तुमच्या परीक्षा मात्र 100% या ठिकाणी होणार आहेत मित्रांनो. कधी होतील काय होतील त्याच्याबद्दल अजून तरी टाईम टेबल वगैरे आलेलं नाही आहेत मित्रांनो. जसे प्रसिद्ध होतील किंवा याच्याबद्दल जर अपडेट आलं, या काळामध्ये परीक्षा जर होणार असतील मित्रांनो आचारसंहितेच्या काळामध्ये, तर तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती नक्की शेअर केली जाईल. तसंच मित्रांनो GMC बद्दल असेल, GMC धुळे, नागपूर याच्याबद्दल ही मित्रांनो जसं अपडेट येईल तसं तुम्हाला दिलं जाईल. अजूनपर्यंत तरी याबद्दल अपडेट नाही. तुमचा अभ्यास चालू राहू द्या. कधीही मित्रांनो परीक्षा होऊ शकतात. जर यांनी देखील परवानगी घेतलेली असेल किंवा मित्रांनो आचारसंहिता जरी संपली त्याच्यानंतर जरी लगेच मित्रांनो वेळापत्रक आली तरी तुमचा अभ्यास चालू राहू द्या. कधीही परीक्षा याच्या होऊ शकतात, कारण की ऑलरेडी ह्या भरती जे आहेत याचे अर्ज तुमचे भरून घेतलेले आहे. DAPSL बद्दल देखील तसंच आहे. पोलीस पदभरतीबद्दल तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी अपडेट मी या ठिकाणी दिलेलं आहे की जून नंतर या पदभरतीचा निर्णय होईल, म्हणजे लेखी परीक्षाबद्दल कधी घ्यायची वगैरे, कारण की लेखी परीक्षेला खूप टाईम आहे पोलीस पदभरतीमध्ये मित्रांनो, कारण की अगोदर त्यांचं ग्राउंड होणार आहे आणि त्यानंतर लेखी परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे, ज्याच्यामध्ये 1-10 एवढे उमेदवार पात्र ठरवले जाणार आहेत शारीरिक चाचणीनंतर. तर ही महत्त्वाची अपडेट मित्रांनो तुम्हाला द्यायची होती. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, कारण की बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारत होते. मित्रांनो जेवढी अपडेट आहे ती मी दिलेली आहे तुम्हाला. या व्यतिरिक्त अजून जसे अपडेट येतील तशी तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटत राहतील. त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल ही जॉईन करा. त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा. धन्यवाद.